पूर्वी एक म्हण होती की गर्भाचा आणि मेघाचा काय समूह घेणार नाही. आता 21व्या शतकात ती बदलली म्हण. मेघाचा आणि लाईटीचा काहीच सहा घेणार नाही, गॅरंटी नाही, काय खरं नाही. ठीक आहे, रुपवली घेतोय कारण खूप उशीर झालाय. बोलायला काय गजराच्या माध्यमातून 100% बोलेनच, परंतु रुपवली ही पांडुरंगाप्रती रूपाचा ध्यानाचा अभंग. तो पांडुरंग 28 युग विठेवरती उभा राहिलाय. काय करतोय तर पुंडलिकाची वाट बघतोय. कोण पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावरून घेऊन फिरणारा पुंडलिक. त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा त्यांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले, त्यांच्या दिशेने त्याने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला त्या विठेवरती उभं केलंय. सांगायचा उद्देश हाच आहे की आपण ज्यांच्या उदरी जन्म घेतलाय 84 दशलक्ष योनीनंतर, ते आपले आई वडील, त्यांच्या डोळ्यामध्ये कधीही अश्रू येऊ देऊ नका. म्हणजे आपल्याला दुसरी कशाची भीती नाही. आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि ज्यांच्या उदरी जन्म झालाय ते आपले आई वडील, यांची सेवा मरेपर्यंत केली तर आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. सन्माननीय हे रासम साहेब मुंबईला असल्या बाऱ्या तरी असतात, इकडे गावात बाऱ्या असल्या तरी असतात. ते रिटायर्ड पोलीस, म्हणजे बरोबर ना, पोलीस जमादार म्हणून ते रिटायर झाले. पण त्यांना भजनाची एवढी आवड आहे. ते मुणग्याचे आहेत, परंतु कितीही लांब जरी असलं तरी प्रवास करून ते येतात आणि भजनामध्ये आनंद लुटतात. कोणातो कशात आनंद असतात तर कोणातो कशात असतात. आता महिला 4 एकत्र झाले की आता लाईट गेली का त्यांची वार्ता काय चालली असतात. कार्यक्रम थांबलो त्याचा नाही, त्यांचं गो तुझं ह्या महिन्याचं लाडक्या बहिणीचा हप्ता येईल गो, हीच वार्ता चालू असते. म्हणजे हा प्रत्येकाचा आनंद आहे. ठीक आहे, महिलांना आरक्षण आहे, बरोबर ना. जिकडे जावं तिकडे महिलांना आरक्षण आहे. 50% रस्त्यावर रिक्षा पण चालताना भगव्या कलरची दिसली की ती रिक्षा महिला कोणतरी चालवत असते. म्हणजे एवढा महिला आज खांद्याला खांदा लावून चालतायत. एक समाधान वाटतं इथे की म्हणजे ज्या लोकांनी आम्हाला हा खुर्चीचा मान दिलाय, किती वयस्कर लोक जेव्हा समोरून बसून आमचं भजन ऐकतात त्यावेळेस काका खरं सांगतो, म्हणजे त्यावेळेस आम्ही समाधानी असतो. आम्ही कुठेतरी मागच्या जन्मी पुण्य केलं, त्यामुळे आम्हाला ही मानाची खुर्ची मिळालेली आहे. ओ गडबड कमी करा ना, गडबड तुम्ही केलात तर मी डायरेक्ट भजन सुरुवात करणार. रुपवली तर असं त्यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. रूप पाहता
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. 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 पाहता लोचनी पाहता साजनी सुधा धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद.